मंडळी कशा आहेत? बरे आहेत ना? माझं नाव क्षितिज जुनारी आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर. मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर तुमच्यापर्यंत बागेतले, शेतातले, कोकणातले नव्या नव्या गोष्टी नेहमीच आणत असतो. त्याचप्रमाणे आजचा हा व्हिडिओ आहे ना, तो एका ऑर्नामेंटल झाडाबद्दल आहे. म्हणजे एक असं झाड जे फक्त देखाव्यासाठी लावला जातो. तर त्याच्याबद्दलची थोडीफार माहिती या यूट्यूब शॉर्टमध्ये आपण बघणार आहोत. तर चला, माझ्या मागे ते झाड आहे, एक क्लोजअप लुक देऊया आणि तुम्हाला सांगूया तो झाड कोणतं आहे. येस, तर मित्रांनो, तो झाड आहे, याला इंग्लिशमध्ये म्हणतात गोल्डन दुरांता किंवा गोल्डन ड्यूड्रॉप असं या झाडाचं नाव आहे. आणि त्याचं कारण काय आहे की काय याला ड्यूड्रॉप म्हटलं जातं हे आता आपण त्याला जेव्हा क्लोजअपनी बघू तेव्हा आपल्याला कळणार. हे बघा मित्रांनो, तर ह्या झाडावर ना अशा मस्त जांभळ्या रंगाची बरीचशी अशी फुलं लागलेली असतात आणि त्यासोबतच एक पिवळ्या रंगाचं फळासारखं म्हणजे आपण बेरी म्हणतो ना, तर त्या आकाराचं लागलेलं असतं. तर ते बऱ्याच प्रमाणात असतं आणि त्याच कारणाने त्याला गोल्डन ड्यूड्रॉप या झाडाला असं नाव दिलेलं गेलेलं आहे. तर ह्याची खासियत अशी आहे की हा तुम्ही बघाल ना, तर युजली त्या वेगवेगळ्या फेन्सिंगला म्हणा किंवा एंट्रन्सला किंवा गेटवेजला अशा ठिकाणी हा लावलेला असतो. कारण ह्याला एक ऑर्नामेंटल व्हॅल्यू आहे की हे दिसायला खूप जास्त सुंदर दिसतं, एक डेकोरेटिव्ह प्लांट आहे. दुसरी ह्याची खासियत अशी आहे की हा एकदम लो मेंटेनन्स आहे. ऊन चांगलं असलं तर आणि पाण्याचं प्रमाण ठीकठाक असला तरीही खूप चांगल्या प्रमाणात असं हा झाड फुलून येतो. आणखीन एक गोष्ट म्हणजे हे झाड आहे ना, ते असं एक वाईड म्हणजे आपण म्हणतो ना की एक मोठ्या आकारामध्ये हे फुलतं. तर त्यामुळे बऱ्याचशा गार्डन वगैरेमध्ये ह्याचा वापर केला जातो आणि त्याला प्रूनिंग करून म्हणजे कटिंग करून ना आपल्याला हवा तो आकार देता येतो. कोकणामध्ये हे जी जांभळी फुलं आहेत आणि ते जे पिवळे रंगाचे मी तुम्हाला फळांसारखं जे आहे ना, त्याचा वापर कसा केला जातो, गणपतीमध्ये आपण आरास जेव्हा बनवतो ना, तर त्यामध्ये किंवा वर जेव्हा माटी आपण बनवतो तर त्यासाठी याचा वापर केला जातो. दिसायला एवढे सुंदर सुरेख दिसतात हे. काढल्यानंतरही ना बरेच दिवस हे चांगले टवटवीत फुलून राहतात. 12ही महिने फुलून राहणाऱ्या झाडाचं नाव इंग्लिशमध्ये आहे गोल्डन दुरंता किंवा गोल्डन ड्यूड्रॉप. मराठीमध्ये किंवा कोकणामध्ये या झाडाला काय म्हणतात नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आपल्याला कळवा. ही माहिती कशी वाटली नक्कीच तेही आपल्याला छान छान माहितीसाठी व गोष्टींसाठी आपला यूट्यूब चॅनल गाव गझेलीला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे बघा खाली कुठेतरी सबस्क्राईब बटन आहे, पटकन तो प्रेस करा म्हणजे तुम्ही सबस्क्राईब कराल. पुन्हा भेटूया.